नमस्कार. मायेच्या स्वादमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज मी तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी दाखवणार आहे. होळीच्या सणाला घराघरात ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते तो पदार्थ म्हणजे मऊ लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी. चला तर मग आपण सुरुवात करूया रेसिपीला. जेव्हा आपण पुरणपोळी बनवायला घेतो तेव्हा स्वच्छ चण्याची डाळ निवडून स्वच्छ करून घ्यावी. आणि 1 वाटी मी घेतलं आहे पुरणपोळी करण्यासाठी चण्याची डाळ आणि ती स्वच्छ धुवून मी त्यामध्ये 4 वाट्या पाणी घातलं आहे आणि किंचितशी हळद आणि तेल घातलं आहे. तेल घातल्याने डाळ चांगली मऊ शिजून येते. अशा प्रकारे आपण त्याला 5-6 शिट्या करून घ्यायच्या. कुकरला मी आता डाळ लावत आहे. ते मिश्रण सगळं मी ढवळून घेतलं आहे हळद आणि तेलाचं. 6-7 मी शिट्या करते तोपर्यंत मी दुसरं काम घेते. गव्हाचं पीठ घेतलं आहे, ते चाळून चांगलं त्यात किंचितसं मीठ घातलं आहे आणि त्यामध्ये चांगलं तेल घालून सैलसर अशी मी कणिक मळणार आहे. आणि थोडं तेलाचा हात असं लावत गेलं की आपली कणिक चांगली मऊ तिंबून होते आणि ती तशीच झाकून ठेवायची. मग चांगली सैलसर आपलं म्हणजे पुरणपोळी लाटायला पीठ तयार होतं. 1 वाटी मी गूळ घेतला आहे, तो चिरून घेतला आहे 1 वाटी. 1 1 असं मी प्रमाण घेतलं आहे, म्हणजे चांगली आपली गोड पुरणपोळी तयार होते. हे बघा आपली आता डाळ शिजून तयार झाली आहे. बघा किती चांगली शिजून आली आहे. आता मी त्याचं पाणी बाजूला काढवते येळवणीसाठी, म्हणजे ती कटाची आमटी बनवण्यासाठी पाणी आपण सगळं त्यातलं काढून घ्यायचं. पाणी काढल्यानंतर चण्याची डाळ वाफवलेली ती चांगली घोटून घ्यायची. ती शिजली गरम गरम असतानाच घोटून घेतली की चांगली मऊ होते. मग पुरण करताना आपल्याला बारीक त्रास होत नाही, त्यामुळे आताच गरम गरम चांगली होते. झालं आपलं. आता हे पुरण थोडं बारीक करून झाली आहे चण्याची डाळ. त्यात 1 वाटी मी गूळ घालत आहे. गूळ पण मी चांगलं मिश्रण ढवळून घेते. मिश्रण ढवळून घेतलं की मग ते असं घट्ट आपल्याला हे होत नाहीत. त्यामध्ये मी 1 चमचा वेलची पूड घातली आहे. वेलची जायफळ पण पूड घालू शकतो आपण. वेलची पूड ही मी केलेली आहे साखर घालून, त्यामुळे ती पांढरी दिसत आहे. मी एकदमच करून ठेवते वेलचीची पूड साखर घालून, त्यामुळे मग आपल्याला चटकन कोणताही गोड पदार्थ बनवता येतो. हे आता बघा आपलं हे पुरण तयार झालं आहे. मधोमध चमचा उभा राहिला की समजायचं आपली पुरण तयार झालं आहे. आणि हे मी आता बघा चाळणीमध्ये घालून चांगलं बारीक करून घेतलं आहे, म्हणजे आपल्याला अगदी मऊसूत चांगलं पुरण मिळतं. त्या पुरणाचे मी गोळे करत आहे. गोळे केले की आपल्याला झटपट लाटायला बरं पडतं. मग आता पुरणपोळी लाटायला घेते. गोळा आणि पिठाचा गोळा हा सारखाच घ्यावा, मग पुरणपोळी गोड चांगली होते. आता मी ही चांगली भाजून घेते गॅसवर. आपल्याला तेल तूप जसं आवडेल तसं लावून घ्यायचं. आपली अशी आता चांगली तयार झाली. आता चला आपण कटाची आमटी बनवूया. ही मी अगदी झटपट कटाची आमटी बनवली आहे पोळीसोबत खाण्यासाठी, कारण की वाटण घाटण करण्यास वेळ नव्हताच आणि ही आपली झटपट छान लागते. आलं लसूणची पेस्ट घालायची, कांदा घालायचा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि तेल जरा जास्त घ्यायचं प्रमाणात, मग चांगला तवंग येतो. आणि आपले नेहमीचेच मसाले, गरम मसाला, हळद, धणे जिरे पावडर हे सगळं प्रमाणातच घ्यायचं. आणि तिखट मात्र 2 चमचे घेतलं आहे, कारण की त्यात आपण पुरण पण थोडंसं घालणार आहोत, गोड असं म्हणजे लागणार म्हणून त्यामध्ये जरा तिखट घालायचं. तिखट घालून चांगलं आपण ते मिश्रण ढवळून घ्यायचं आणि मीठ घालायचं प्रमाणात आणि तेल सुटेपर्यंत चांगले मसाले परतून घ्यायचे. त्यामध्ये आपण ठेवलेलं येळवणी पाणी चण्याच्या डाळीचं ते त्यात घालायचं आणि चांगलं ढवळून घ्यायचं. चिंचेचा कोळ पण करायचा. चिंच मी अगोदर भिजत घातलेली, त्यामुळे चांगलं आंबट गोड असं चव येते. आणि थोडंसं पुरण असं करून आपल्या कटाच्या आमटीला असं जाडसरपणा पण येतो त्याने पुरणामुळे. आणि चांगली उकळी द्यायची. उकळली की आपली झाली कटाची आमटी झणझणीत अशी तयार झाली. मी आता हे असं सर्व ताट तयार केलं आहे. कोथिंबीर पेरली आहे मी कटाच्या आमटीवर
आणि पुरणपोळीवर साजूक तूप पण छान घातलं आहे आणि तुळशीपत्र ठेवून देवाला नैवेद्य आता मी हे ताट ठेवणार आहे. तर तयार आहे आपली होळीची खास मेजवानी, साजूक तूप घातलेली पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी. ही रेसिपी तुम्हीसुद्धा आज होळीला नक्की ट्राय करा. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. धन्यवाद.